लातूर महाराष्ट्र से खबर। किसानों को आर्थिक रूप से लूटने वालों की खैर नहीं होगी, समूह विकास अधिकारी संतोष ने बात की। चाकुर तालुका में नए शामिल हुए समूह विकास अधिकारी संतोष वांगवांडे ने आते ही चाकुर पंचायत समिति में अनुशासन स्थापित करना शुरू कर दिया। अगर कोई उनके रहते हुए चाकुर तालुक के किसानों और लोगों को कोई परेशानी या आर्थिक लूट कर रहा है, उनका काम है उसे तुरंत मेरे पास लिखित शिकायत दर्ज करनी चाहिए और शिकायत की जांच करके तुरंत कार्यवाही की जाएगी। उन्होंने इस अवसर पर बताया कि पुराने काम पूरे होने के तुरंत बाद नए काम शुरू किए जाएंगे। लातूर ब्यूरो चीफ दत्ता रेड्डी की रिपोर्ट। सर, चाकूर तालुक्यामध्ये आपण गट विकास अधिकारी म्हणून आता रुजू झालेले आहात, तर चाकूर तालुक्यातील जनतेला आपण काय आवाहन कराल? सध्या आपल्याकडे प्रधानमंत्री आवास योजनेचं 1895 घरांचं उद्दिष्ट आलेलं आहे। तर त्या घरांचं गावनिहाय वाटप करण्यात आलेलं आहे। तर त्याचे प्रस्ताव तात्काळ दाखल करावेत, जेणेकरून त्याच्यात पुढील कारवाई करून घराचे बांधकाम सुरू करता येईल। तसेच रमाईचे 610 घरं उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे। गावनिहाय त्याचं वाटप योग्य मार्गाने होईलच, योग्यरीत्याने, आणि ते झाल्यानंतर त्याचेही प्रस्ताव आम्हाला कार्यालयात तात्काळ देण्यात यावे, जेणेकरून त्याचंही काम पुढे करून घेता येईल। आणि नरेगाचे जे अपूर्ण कामे आहेत ते पूर्ण करण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी सहकार्य करावे। शेतकऱ्यांना आणि इतर आपल्याकडे पंचायत समितीचे येणारी लोक आहेत, त्यांच्या मनामध्ये एक वेगळी भावना असते की बाबा इथे आल्याच्या नंतर आमची लूट होते, पैशाची देवाणघेवाण होते, तर त्या संदर्भात आपण काय इशारा द्याल किंवा काय आवाहन कराल? अशा काही घटना आढळून आल्या तर डायरेक्ट प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क साधून किंवा मला अर्ज देऊन आपण आपलं जे काही म्हणणं आहे मांडावं, त्याचं अवश्य निराकरण करण्यात येईल। अशा बरेचसे विहिरी आणि वगैरे गोठे वगैरे आता सध्या वेटिंगला आहेत, लोकांचं असं म्हणते की नवीन कामं का सुरू होत नाही, तर त्याचं काय खरं कारण आहे ते आपण सांगू। सध्या तालुक्यामध्ये 3-3.5 हजार कामं सुरू आहेत। त्याचे काही ॲडव्हान्स स्टेजला आहेत, म्हणजे 1-2 आठवड्याचे मास्टर काढल्यानंतर संपतात। ते झाल्यानंतर जे अजून सुरू व्हायचे ते कामं सुरू करता येतील। ठीक आहे।